प्रभाग क्रमांक 3 शाहीर वस्ती जागृती मंदिरामध्ये जागृती माताचं दर्शन घेऊन प्रभाग क्रमांक 3 मध्ये ढोर गल्ली, दाळगे प्लॉट, भवानी पेठ, उन्हाळे बोळ या बोळातून माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा निघाली। या पदयात्रेमध्ये 4 नंबर प्रभागचे आमचे अजितभाऊ गायकवाड, आमचे बाळासाहेब आळसंदे, गौतमजी कसबे आणि राजाभाऊ गायकवाड, राजू भिंगारे यांच्या आणि विशेष करून जागृती मंडळाचे ट्रस्टी माननीय सिद्धोअण्णा गुडगडकर, सुरेश गुंडे, शिवानंद सावळगे यांच्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज भव्य पदयात्रा या ठिकाणी झालेली आहे आणि कोल्हापूरला या पदयात्रेची या समाप्ती झाली। मी राजाभाऊ गायकवाड, मंत्री चंडकनगर गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन, जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचा माजी ट्रस्टी अध्यक्ष। आज वार्ड प्रभाग क्रमांक 3 मधून विजयकुमार देशमुख मालक यांची पदयात्रा निघाली होती। या पदयात्रेत भव्य प्रतिसाद मिळालेला असून आणि विजयकुमार देशमुख मालक हे निश्चितच विजयी होणार आहेत आणि 1 लाख मतांनी मालक भरघोस मतांनी निवडून येणार आहेत असा मी विश्वास व्यक्त करतो आणि 100% मालक निवडून येणार म्हणजे येणार। सुभाष शेळवी, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष। आज आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधून मालकांची पदयात्रा आयोजित करण्यात होती। शाहीर वस्ती, मंत्री चंडकनगर, दाळगे प्लॉट, ढोरगल्ली या भागात प्रचंड असा उत्साह लोकांमध्ये दिसून आला आणि ही पदयात्रा नसून तर विजयी रॅली असं आम्हाला म्हणजे आजच्या रॅलीवर वाटतं आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधनं मालकाला शहर उत्तरमधनं सगळ्यात जास्त लीड आमचा प्रभाग देईल असं आज आम्हाला म्हणजे आत्मविश्वास वाटतं। लोकांमध्ये एवढं प्रतिसाद मिळाला आम्हाला भरपूर। माझं नाव श्रीकांत हवळगी आहे आणि मी होमकर नगर एकता रहिवासी संघटनेचं प्रतिनिधी म्हणून आज विजयकुमार देशमुख मालक यांचं पदयात्रा आपल्या या होमकर नगरमध्ये येणार आहे। आणि मालकांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता गेल्या 4 टर्ममध्ये मालकांनी आपल्या या होमकर नगरमध्ये जवळजवळ 70 ते 80 लाख रुपयाचा निधी देऊन आपल्याकडे रोडचं असू द्या किंवा ड्रेनेजचं असू द्या किंवा लाईटचं असू द्या सर्व कामी मालकांनी केलेलं आहे आणि मालकांचं खूप चांगलं काम आहे। म्हणून आम्ही सर्व होमकर नगरमधील सर्व रहिवासी आम्ही मालकांना जाहीर पाठिंबा देतो आणि मालकाच्या नेतृत्वाखाली गेल्या 4-5 वर्षामध्ये आपलं एकता गणेशोत्सव मंदिराचं पण कामी त्यांनी हाती घेतलेलं आहे। अजून मंदिर म्हणजे अजून ऑफिशियली अजून मंदिर बांधलेलं नाही आहे। मालकांना विनंती आहे की बाबा या होमकर बिल्डरकडून ते मंदिराचं जागा घेऊन मंदिर व्यवस्थित करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे इथं लहान मुलांना खेळायला वगैरे ओपन ग्राउंड वगैरे नाही आहे, तेही काम मालकांकडे आपल्याला करून घ्यायचं एक आमच्याकडे अपेक्षा आहे सर्व होमकर नगरवासियांचं। आणि गेल्या 4 टर्ममध्ये मालकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे की आता होमकर नगरमध्ये सुरुवातीला रस्त्याचं वगैरे खूप खड्डे वगैरे होते, ते मालकांनी आपल्याकडे जवळजवळ 80 ते 90 लाख रुपयाचे निधी देऊन आपल्या होमकर नगरमध्ये रस्ते असू द्या किंवा ड्रेनेज असू द्या सर्व काम त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे। म्हणून आपल्या या सर्व होमकर नगरवासियांतर्फे मालकांना मी जाहीर पाठिंबा करतो आणि मालक आता एकच सांगतो की बाबा मालक कमीत कमी 1 लाख मतांनी ह्या 5व्यांदा आमदार म्हणून निवडून येतील। मी तुम्हाला 100% आमच्या या होमकर नगरमधील सर्व रहिवासीतर्फे तुम्हाला ग्वाही देतो आणि सर्व होमकर नगरमध्ये सर्वांचं त्यांना जाहीर पाठिंबा राहील आणि मालक 100% 5व्यांदा 100% निवडून येणारच। फक्त आपल्याला लीड मोजायचं आहे। 1 लाखापेक्षा जास्त मतांनी मालक निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर आता मालकांना कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा 100% मिळणार आहे। Like, subscribe, click on the bell.